आणि आता आपण दिवसभरातल्या इतर महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूयात। मनोज जरांगेंची 6 ते 13 जुलै दरम्यान मराठवाड्यामध्ये शांतता रॅलीच्या नियोजनासाठी धाराशिव आणि जालन्यात बैठका। भाजप आमदार मंगेश चव्हाणांना भर रस्त्यात गोळ्या घालण्याची धमकी। धरणे आंदोलनादरम्यान माजी सरपंच किसनराव जोरवेकर यांचं हे वक्तव्य आहे। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। काळाराम परिसरामधील जातीयवादी पत्रक पूर्ववैमनस्यामधून काढलेलं गेलं आहे। पत्रक काढणाऱ्यांनाही अनुसूचित जातीचं आहे। नाशिक पोलिसांकडून या प्रकरणी तात्काळ कारवाई। फडणवीसांची माहिती। अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या कारनं दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू। अपघातानंतर पुतण्या पळालेला नाहीये, मद्यपान देखील केलं नव्हतं, मोहितेंचा हा दावा। माझा पुतण्या दारू पिलेला नव्हता आणि तो स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला। त्याला ॲम्ब्युलन्समध्ये त्यांनी स्वतः टाकलेले आहे आणि मग तो पोलीस स्टेशनला हजर झाला आहे। वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये उद्या सकाळी 10 वाजता मनसेची बैठक। नेते, सरचिटणीस, राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। इंदापूर तालुका अजित पवार गटाच्या बॅनरवरून दत्ता भरणेंचा फोटो गायब। सुनेत्रा पवारांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भरणेंचा फोटो नाहीये। चूक लक्षात येताच कार्यकर्त्यांनी काढलेत बॅनर। दिल्ली हायकोर्टानं जामीन नाकारल्यानंतर केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टात धाव। जामिनावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय। पुढील 4 दिवसात दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये विलीन करा, कोकण विकास समितीची मागणी। विलिनीकरण यामुळे संपूर्ण मार्गाचं दुहेरीकरण होऊ शकतं, तसंच प्रकल्प इतर होण्याची शक्यता आहे।